नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे 662 पदांसाठीची या संदर्भातली परीक्षांच्या तारखा संदर्भातली एक महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे। परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते या संदर्भात पाहू शकता। लेखी परीक्षा जी होणार आहे याबद्दल महत्त्वाचे अपडेट म्हणजे लेखी परीक्षा जी घेतली जाणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या 600 पेक्षा जास्त जागांसाठीची विविध संवर्गांतली ही कडेकोट बंदोबस्तात परीक्षा घेतली जाणार आहे। पाहू शकता गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलीस खात्याला पत्र देण्यात आलं आहे। यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या 668 पदांसाठी 84,774 उमेदवारांनी अर्ज केले आहेत। यातील पात्र उमेदवारांची लवकरच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। या परीक्षा राज्यातील विविध जिल्ह्यात घेतल्या जाणार आहेत। परीक्षा निर्विघ्न सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात या दृष्टीने परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी घेतला आहे। या संदर्भात पाहू शकता त्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त देण्याची विनंती केली आणि परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे। भरती प्रक्रियेदरम्यान काही समाजकंटक उमेदवारांना खोटी आश्वासने देऊन आर्थिक फसवणूक करण्याचा धोका संभवतो आणि याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे। त्यानुसार पाहू शकता लेखी परीक्षा पारदर्शक शांततेत पार पाडावी यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर या संदर्भात पाहू शकता उपलब्ध केला जाणार आहे। या संदर्भात सांगण्यात आलं आहे। यामध्ये पाहू शकता समाज माध्यम जे आहेत म्हणजे सोशल नेटवर्क यावर सुद्धा माहिती देण्यात आली आहे। भरती प्रक्रियेबाबत दिशाभूल करणाऱ्या अफवांपासून उमेदवारांना सावध राहायचं आहे। तसेच भरती संदर्भातली अधिकृत आणि अचूक माहितीसाठी नवी मुंबई पालिकेच्या अधिकृत वेबसाईट तसेच फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला भेट देण्याचे आवाहन डॉक्टर कैलास शिंदे यांनी केले आहे आयुक्त यांनी। त्याचबरोबर पाहू शकता परीक्षेची जी तारीख आहे ही सुद्धा लवकरच जाहीर केली जाणार आहे। या संदर्भातली अपडेट या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार असून यासाठी जिल्हानिहाय केंद्रांची यादी, परीक्षा दिनांक, वेळ व आवश्यक मनुष्यबळाबाबत लवकरच कळवण्यात येईल असे आयुक्तांनी नमूद केले आहे। तर यामध्ये पाहू शकता यामध्ये पदे जी आहेत 30 संवर्गातील 668 पदांसाठीची ही भरती प्रक्रिया। यामध्ये महानगरपालिकेच्या या भरती प्रक्रियेत 30 संवर्गातील 668 पदांचा समावेश आहे। यामध्ये लिपिक टंकलेखक 135, स्टाफ नर्स मिडवाईफ 131, लेखालिपिकसाठी 58, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 41, ENM साठी 38, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 35, वॉर्ड बॉय साठीच्या 29, कक्षसेविका आया 28, शस्त्रक्रियागृह सहाय्यक 15, आरोग्य सहाय्यक महिला 12, औषध निर्माता 12 आणि वैद्यकीय समाजसेवक 15 आदी पदांचा समावेश आहे। तर यामध्ये तुम्ही चेक केलं तर 84,774 एकूण टोटल अर्ज आले आहेत। लवकरच जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र उपलब्ध होईल, परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल आणि त्यानंतर जिल्हानिहाय ही भरती प्रक्रिया जी आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे परीक्षा केंद्र आहेत त्या ठिकाणी राबवली जाणार आहे। या संदर्भातली महत्त्वाची अपडेट म्हणजे परीक्षेची अपडेट, परीक्षा तारखेची अपडेट आणि हॉल तिकीट प्रवेशपत्राची अपडेट या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।